हो, तुम्ही बरोबर ऐकले. आमच्या शहरापासून एका तासावरच हॅलरबॉस नावाची जागा आहे. त्या जंगलामध्ये एप्रिल महिन्यात ब्लूबेल्स नावाची फुले उमलतात. ही फुले फक्त 2 आठवडेच असतात आणि आम्ही त्या संधीचा फायदा उचलून आज ती फुलांची पसरलेली चादर बघायला निघालो आहोत. आम्ही निघालो तेव्हा वेदर तसं काही खास नव्हताच. पाऊस पडून गेला होता, पण तरी अजून ढगाळ वातावरण होतं. आमच्या फ्रेंडने मेन हायवेवरून गाडी न घेता एका गावातून घेतली होती. त्यामुळे आम्हाला फार सुंदर लँडस्केप देखील पाहायला भेटले आणि नुसताच पाऊस पडून गेल्यामुळे झाडांची पाने हिरवीगार टवटवीत खूप सुंदर दिसत होती. तासाभरातच आम्ही पोचलो त्या हॅलरबॉसच्या जंगलांमध्ये आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला गाडी फार लांब लावावी लागली. संडे असल्यामुळे बरीच गर्दी होती आणि आम्हाला काही टुरिस्ट ग्रुप्स देखील दिसले. पार्किंगमधून बाहेर पडताच आम्हाला काही ग्रेझिंग टेबल्स दिसले आणि तिथे शेळ्या मस्त चारा चरत होत्या. त्यांना पाहून पटकन गावचीच आठवण आली आणि आपोआपच होठ गुणगुणायला लागले. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. आम्ही मॅप घेतला आणि निघालो जंगलाच्या आतमध्ये त्या फुलांना पाहण्यासाठी. पार्किंगपासून तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये चालावे लागते आणि मग लागतो तुम्हाला तो फुलांचा ट्रेल, जो अराउंड 5 किलोमीटरचा आहे. आतमध्ये जाताना आम्हाला काही घोडेस्वारी दिसले. इथे लोक आपली घोडी घेऊन जंगलामध्ये फिरायला देखील येतात. आत जाताना आम्हाला एक टनल लागला. त्या टनलमध्ये ॲनिमल्स आणि बर्ड्सची खूप सुंदर चित्रे काढली होती. आणि मग आला तो क्षण जेव्हा या बाईंना वाटले की आपण चुकीचा रस्ता घेत आहोत. आम्ही ॲक्च्युली जंगलाच्या एंडला होतो आणि शॉर्टकट मारून ट्रेल ऑलरेडी चालू करू शकत होतो. तोच रस्ता हा बाई मला त्या मॅपवरती दाखवत होते. पण ॲज युजल आमच्या बायकांनी आमचं काय ऐकलं नाही आणि आम्ही उगाचच 5 किलोमीटरचा फेरफटका मारला. याच त्या स्मार्ट बायका, बघा यांच्याकडे. त्या गर्द हिरव्या झाडातून चालताना खूपच छान वाटत होते. असं वाटत होतं की हा रस्ता कधी संपूच नाही. हवेतला तो गारवा मनाला खूप शांत करून जात होता. वर्षातनं एकदा तरी अशी ट्रिप केलीच पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात मनाला खरंच खूप शांतता लाभते. आणि चालत चालत आम्ही पोचलो त्या फॉरेस्टच्या मेन एंट्रन्स पॉइंटला. या बाईंनी पुन्हा एकदा मॅप चेक केला आणि आम्ही निघालो त्या फुलांच्या दिशेने. मेन एंट्रन्सपासून हार्डली 15 मिनिटाच्या वॉकनंतरच तुम्हाला दिसू लागते या भव्य झाडांखाली पसरलेली निळ्या फुलांची चादर.
ब्लूबेल्सच्या झोनमध्ये छान फोटोज आणि व्हिडिओज काढून झाल्यानंतर आम्ही वळालो ट्रेलच्या शेवटच्या टप्प्याकडे. या शेवटच्या टप्प्यावर आम्हाला दिसली सफेद फुलांची चादर. ती देखील खूपच रंजक होती. आणि थोड्याच वेळात आम्ही लागलो बाहेरच्या वाटेला. आमच्या संपूर्ण ट्रेलमध्ये सूर्यनारायण आभाळात दडले होते आणि बाहेर पडताना त्यांचे दर्शन झाले. चालून चालून सगळेच थकले होते आणि शांत झाले होते. म्हणून मी ठरवलं थोडी मस्ती करत ह्यांना शेवटपर्यंत घेऊन जाऊ. आणि अशीच मस्ती करत करत आम्ही बाहेर आलो. आम्ही गाडीत बसून निघालो आणि बघतोय तर काय, गाड्यांची रांग वाढतच चालली होती. लोक अजून येतच होती. पण खरंच हे ठिकाण आहेच खूप सुंदर. तुम्ही जर कधी एप्रिल महिन्यात बेल्जियममध्ये आला तर हा स्पॉट मिस नका करू. आम्ही पण आज या सुंदर फुलांमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यात खूप एन्जॉय केला. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.